दहिगाव तालुका यावल येथील पुरातन काळातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या आषाढी एकादशी निमित्ताने आयोजित यात्रोत्सवात हजारो भाविकांनी विठुरायांचे दर्शन घेतले। आषाढी एकादशी निमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती। आज सकाळी 5 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 7 नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। पूजनाचा विधी प्रवीण महाजन, हरी महाजन यांच्या हस्ते करण्यात आला। जिल्ह्याभरातून विविध ठिकाणाहून दिंडी सोहळा येऊन त्यांनी गायनाचा कार्यक्रम केला। दिवसभरात विठ्ठल नामाच्या गजराने भक्तिमय वातावरणाने गाव दुमदुमून गेले। यावल शहरासह कोरपावली, किनगाव, चुंचाळे, नायगाव, नावरा साखळी, शिरसाळा, आमदा, विरावली, मोहराळा, सावखेडा सीम आदी गावातून आलेल्या भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। भाविकांसाठी स्वाभिमानी संघटना ग्रुप व शानदार चहा आणि व्यापारी संघटना ग्रुप यांच्यामार्फत चहा व राजगिरा लाडूचे वितरण करण्यात आले। गोदावरी हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य शिबिर घेण्यात आले। उत्सवासाठी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सुरेश देवराम पाटील, देविदास दांगो पाटील, मनोहर महाजन सर, आर.एस. चौधरी सर, एस.डी. पाटील सर व सार्वजनिक शिवजयंती उत्सव, श्रीराम मंदिर लेवा पंच मंडळ, हिंदवी स्वराज्य ग्रुप, हिंदू शेरणी ग्रुप व सर्व हरिभक्त पारायण गावकरी यांनी सहभाग घेतला होता। संघर्ष माझा न्यूजकरिता यावल तालुका प्रतिनिधी जीवन चौधरी। शूटिंग व्हिडिओ आहे का? माझं नाव देविदास दांगो पाटील, उपसरपंच दहिगाव तालुका यावल आणि विठ्ठल मंदिराचा एक सदस्य म्हणून मी माहिती देत आहे। 175 वर्षापूर्वी पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार सन 1998 मध्ये लोकवर्गणीतून तत्कालीन सरपंच सुरेशआबा पाटील यांनी श्री माऊली मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचे धाडस केल्याने मंदिराचा कायापालट झाला। मंदिरात देवदेवतांचे छायाचित्र आणि मूर्ती असल्याने प्रति पंढरपूर म्हणून गावाची ओळख झाली। सन 1998 पासून वर्धापन दिनानिमित्त हरिनाम सप्ताहाचे तसेच आषाढी एकादशी निमित्त यात्रोत्सव भरविला जात आहे। या निमित्ताने 18 क्विंटल साबुदाणा फराळ वाटपाचा तसेच अनेक संघटनांमार्फत रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर आणि यांचे स्टॉल लावले जातात। जिल्हाभरातून वेगवेगळ्या गावातील भाविक पायी दिंडी सोहळे आणत असून भावगीते गातात व हजारो भाविक येथे येऊन माऊलीचे दर्शन मोठ्या भावाने घेत असतात।